आकाशवाणी है। अब आप प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी का राष्ट्र के नाम संदेश सुनिए। भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है। इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है। The President has proclaimed emergency. तो काळ आणीबाणीचा, संपूर्ण भारत ढवळून निघालेला, पेटून उठलेला, सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावरच घाला घालण्यात आलेला। भले भले नेते, लेखक, पत्रकार तुरुंगात जात होते। तरुण वर्गात असंतोष खदखदत होता, रक्त पेटून उठत होतं त्यांच्यामधलाच एक चळवळ्या पोरगा, कॉमन मॅन, तरीही अनकॉमन, सदानंद लाड। आज पूर्णपणे मुंबईकर झालेल्या सदानंद लाडांचा जन्म झाला तो सांगली जिल्ह्यातल्या धामवडे खेड्यात। मागासवर्गीय वारकरी कुटुंबात जन्मलेल्या लाडांच्या घरी धार्मिक वातावरण तर होतच, पण आपलंच घर असावं तशीच गरिबी सुद्धा घरात ठाण मांडून बसलेली। कुणाकुणाच्या तोंडून मुंबई नगरीचं वर्णन ऐकलेलं, शाळेच्या पुस्तकांमधून वाचलेलं, मग हे चिमुरड पोरग कुतूहलानं घरच्यांना विचारे, आई मुंबई कुठे? मुंबई असे इकोंड हे डोंगर आहे, ह्या डोंगराच्या पाठीमाग आणखी डोंगर आहे, त्याच्या पाठीमाग एक डोंगर आहे। आणि मुंबईत आल्यानंतर सुद्धा सामना करावा लागला तो गरिबीचा, वेदनेचा। नशीब घडण्याआधीच कपाळावर शिक्का बसला होता जातीचा। पायताणातून खिळा वर यावा आणि तळपायाला टोचत राहावा, तशी ही जात मनाला अथक टोचतच होती। मग अभ्यास करायला सुद्धा सकापाटील उद्यानातील दिव्यांचा प्रकाश शोधावा लागायचा। आणीबाणीच्या वादळाने हा प्रकाश सुद्धा हिरावून घेतला आणि त्या सामाजिक अंधारात प्रकाशाचा एक किरण दिसला। मैं भी सत्याग्रह उस दिन करूंगा और वहां अंधेरे में एक प्रकाश, जय प्रकाश, जय प्रकाश। छोटा सदानंद या प्रकाश वाटेवर चालू लागला। गोरगरीब जनतेवरच्या अन्यायाने व्यथित झाला, पेटून उठला। माजी पंतप्रधान चंद्रशेखरांच्या पदयात्रेत अनवाणी फिरला। 1977-78 मध्ये तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या जॉर्ज फर्नांडिसांच्या प्रचारात हा किशोरवयीन सदानंद लाड अग्रभागी राहिला आणि सामाजिक चळवळीत कधी सक्रिय झाला ते त्याचं त्याला सुद्धा कळलं नाही। सफर में धूप तो होगी, अगर चल सको तो चलो, हे समाजकारणातलं सत्य। ते स्वीकारून चालायचं ठरवलं आणि मग गिरगावातल्या खेतवाडी 12वी गल्लीच्या गणेशोत्सव मंडळाचं सेक्रेटरी पद भूषवायला मिळालं। जयप्रकाशजींच्या विचाराने प्रेरित झालेल्या ह्या तरुण सेक्रेटरीनं त्या पदाचाही समाजकारणासाठीच उपयोग करायचा संकल्प केला आणि तो तडीस नेला। आपल्या गल्लीतील मंडळाच्या एका कार्यक्रमात सदानंद लाडांनी विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष शरद दिघे साहेबांना पाचारण केलं। दिघे साहेबही आले। त्यांनी लाडांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकली आणि उपस्थित सर्वांनाच धक्का बसला आश्चर्याचा। ऊर भरला कौतुकाने, अभिमानाने। त्यांच्यामध्येच एक होते भाजपाचे तत्कालीन नगरसेवक आमदार स्वर्गीय प्रेमकुमार शर्मा। प्रेमकुमार शर्मांनी या धडपड्या निस्वार्थी युवकाला जवळ घेतलं, त्याच्यावर पुत्रवत प्रेम केलं आणि या लाडाला लाडानेच नाव दिलं पप्पू। सदानंद लाड या व्यक्तिमत्वाच्या पुढे पप्पू हेच नाव रूढ झालं आणि सदानंद हे नाव कागदोपत्रीच राहिलं। जन्माला आलं लढाऊ बाण्याचं, गोर गरिबांच्या हाकेला धावणारं, कधी लोण्याहून मऊ तर कधी वज्राहून कठोर होणारं उमद नेतृत्व।
प्रेमकुमार शर्मांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या पप्पू लाडांनी प्रेमजींचं बोट धरूनच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली झालेल्या संपूर्ण काश्मीरसह भारत आंदोलनात ते वाघा बॉर्डरपर्यंत धडकले. समाजकारण करण्यासाठी राजकारणाचं दालन खुलं होत होतं. हाती लागेल त्या आयुधाने समाजाचे प्रश्न सोडवण्याचा ध्यास घेतलेल्या पप्पू लाडांनी मग लेखनाला प्रारंभ केला. लोकशाहिरांचे, लोकसाहित्याचे संस्कार मनावर बिंबवलेल्या पप्पू लाडांना लेखणी तलवारीपेक्षा धारधार असते हे माहीत होतं. त्यांनी लिहिलेला लेख मराठीतल्या एका प्रसिद्ध दैनिकाने परत पाठवला. पण पप्पू लाड निराश झाले नाहीत. त्यांनी सोशल सर्व्हिस लीगमधून वृत्तपत्र लेखनाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. दीनदुबळ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आणखी एक हत्यार सापडलं, मुक्त पत्रकारिता. एकीकडे लेखणी वेग घेत होती तर दुसरीकडे राजकारणातही एक एक पाऊल पुढे पडत होतं. 1982 ते 1994 या 12 वर्षात त्यांनी भाजपच्या दक्षिण मुंबईचे चिटणीस, तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारीचे काम पाहिले. दमदार वाटचाल सुरू असलेल्या पप्पू लाडांना पहिला धक्का बसला तो पितृतुल्य प्रेमकुमारजींच्या आकस्मिक जाण्याने. हा आघात असह्य होता, पण आपल्या गुरुची शिकवण शिरसावंद्य मानून ते पुन्हा कामाला लागले. मुंबईत सर्वात आधी अपंगांसाठी निःशुल्क संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं ते पप्पू लाड यांनीच. माझा मित्र व सहकारी सदानंद पप्पू लाड. आपल्या दिवंगत गुरूंच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी प्रेमस्मृती मोफत वृत्तपत्र वाचनालय, प्रेमस्मृती रुग्णवाहिका, प्रेमकुमार शर्मा स्मृती क्रिकेट चषक, गेटवे ते खंबाटा लेनपर्यंत प्रेमज्योत, अन्नदान असे अनेक उपक्रम राबवायला प्रारंभ केला. कांटों से दामन उलझाना मेरी आदत है, दिल में पराया दर्द बसाना मेरी आदत है या वृत्तीनेच पप्पू लाडांनी विधवा, निराधार, परित्यक्ता महिलांना मोफत शिवण यंत्र दिली. लघुउद्योग सुरू करून देत त्यांच्या उसवलेल्या संसाराला माणुसकीचे 4 टाके घालून दिले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत सुरू केली. क्रिकेटपटू, कबड्डीपटू, मल्ल, शरीर सौष्ठवपटूंमध्ये नवा आत्मविश्वास जागवला. तरुण आणि यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येत गेलेल्या पप्पू लाडांनी निस्वार्थ वृत्ती जोपासली ती अशी. प्रेमजींच्या निधनानंतर भाजपच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून ते स्वाभिमानाने पक्षातून बाहेर पडले. जनकार्यासाठी त्यांनी 1997 मध्ये प्रॅक्टिकल सोशलिझम फ्रंटची निवड केली. त्याद्वारेच ते अण्णा हजारेंचे मुंबईतले पहिले समर्थक झाले. अपक्ष म्हणून राष्ट्रीय नवनिर्माण मंचचे उमेदवार होत त्यांनी निवडणूक लढवली खरी, पण ते पराभूत झाले. मात्र राजकारणातल्या पराभवाची सावली त्यांनी समाजकार्यावर कधीच पडू दिली नाही. 1997च्या एप्रिल महिन्यात गिरगावातील युवा संघाने पप्पूजींच्या अध्यक्षतेखालीच खेतवाडी नागरिक परिषदेची स्थापना केली. कामाचा धडाका लावला. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 15 ऑगस्ट 1997 रोजी वेगवेगळ्या 50 कार्यक्रमांचं आयोजन करून आपल्या संकल्पना कौशल्याचा वेगळा ठसा उमटवला. कसलीही अडचण आली तरीही रक्तदान, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मरणोत्तर नेत्रदान संकल्प, अंमली पदार्थ विरोधी अभियान अशा कोणत्याच कार्यक्रमांमध्ये खंड पडू न देण्याची किमया पप्पू लाड साधतात आणि आपल्या संघटन व्यवस्थापन कौशल्याची चुणूकही दाखवून देतात. मला सांगा, लोक हो यांच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार होतो, बेरोजगार आपला वनवणा फिरतोय, हे या सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनतेला पटेल काय? 1998च्या फेब्रुवारी महिन्यात पप्पू लाडांनी आपल्या समर्थकांसह माननीय छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. 2002 मध्ये प्रभाग क्रमांक 19 मधून त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा लढवली. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे अशासकीय सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजकारणातील अपरिहार्यता म्हणून पप्पू लाडांनी राजकीय विचारधारा भलेही बदलली असेल, पण समाजकारणात राजकारण कधीच येऊ दिलं नाही. गरीब श्रीमंत, जातपात, धर्मभेद यांना पप्पूजींच्या मनात आणि विचारात कधीच स्थान नाही. आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्या पायी, ह्या त्यागाच्या संतोषाला जगी ह्या उपमा नाही. जन्म असावा देण्यासाठी एक मनाला ठावे, असा सेवाभाव त्यांच्या रक्ताच्या थेंबात थेंबात रुजलेला आहे. या संस्कारांमुळेच पाशमुक्त झालं गिरगावातलं एक मंदिर. लाडाचा गणपती म्हणून ते आज प्रसिद्ध पावलंय. पाकिस्तानच्या मुलतान प्रांतातून आलेल्या एका सिंधी महिलेच्या ताब्यात असलेल्या 130 वर्ष जुन्या मंदिराची दयनीय अवस्था झाली होती. हिंदू धर्माभिमानी धार्मिक वृत्तीच्या वारकरी संप्रदायाचे संस्कार असलेल्या पप्पू लाडांनी ह्या मंदिराला पाशमुक्त करण्यासाठी विडा उचलला. एक हाती लढा दिला, पदरमोड केली आणि गणरायाच्या मंदिराला गतवैभव मिळवून दिलं. याच वेळी पप्पूजींची प्रगती सहन न होणाऱ्या काही समाजविघातक प्रवृत्तींनी पप्पूजींना एका खोट्या आरोपात अडकवलं. पप्पूजींच्या परिवाराच्या मनातही आपल्याच माणसाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पितृतुल्य छाया देणाऱ्या आदरणीय अण्णांच्या मनातही पप्पूजींबद्दल नाराजी निर्माण झाली. एकीकडे देव प्रसन्न झालेला असताना मात्र कसं कोण जाणे दैव रुसलं. पप्पूजींचे थोरले बंधू हरिभक्त परायण आनंद अण्णांचं अपघाती निधन झालं. आत्मविश्वासाचं बळ देणारा आधाराचा हात हरपला. पप्पूजी उन्मळून पडले, पण दुःख आवरण्याशिवाय पर्याय नव्हता. ओघळणारी पुसून आसवे हसत रहा, उरात सलती असो वेदना, कर्म आपुले करत रहा. ह्या बाण्याने पप्पूजी पुन्हा उभे राहिले. आनंद अण्णांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या जन्मगावी समाजसेवेची स्मृतिशिल्पे उभारली. समाजकारणात, राजकारणात निसंशय आघाडी घेणाऱ्या पप्पूजींचं मन तसं कवीचं, लेखकाचं, एका कलंदर कलाकाराचं, किंबहुना हे व्यक्तिमत्वच अथांग, पैलूदार, चतुरस्त्र. म्हणूनच त्यांच्या नावावर शैलू तुझ्याच खातीर हा काव्यसंग्रह, यश साफल्य, द्रष्टा नेता, विचार गंगा, वेगवेगळ्या 6 ध्वनिफिती, लाडाचा गणपती, सुपारी, सासरचा पंगा, सौतीचा इंगा, माहेरची वाट, बाप माणूस, लाडाची चिंगी, अण्णा लय भारी, एक कटिंग चाय असे लोकप्रिय चित्रपट सुद्धा जमा झालेत. वेगानं धावणाऱ्या या मुंबापुरीत पप्पू लाडांना नाव मिळालं. समाजसेवक, राजकीय नेता, साहित्यिक, कलावंत, उद्योजक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी मुंबईच्या समस्यांनी त्यांचं मन व्यथित होतं. राजकारणाचा योग्य उपयोग करून मुंबईकरांच्या समस्या थोड्याफार प्रमाणात का होईना कमी करता आल्या पाहिजेत असं त्यांना मनापासून वाटतं. इतकंच नव्हे, वक्त का ये परिंदा रुका है कहां, मैं जो पागल था उसको बुलाता रहा, 4 पैसे कमाने मैं आया शहर, गांव मेरा मुझे याद आता रहा. या काव्यपंक्तींप्रमाणेच त्यांचं मन आपल्या गावाकडे ओढ घेत राहतं. आपलं बालपण, शाळा, जिथे मनसोक्त हुंदडलो त्या यात्रा, ज्या मातीनं जगण्याचं बळ दिलं ती माती, परीक्षेत पास कर, मोठा माणूस कर म्हणत जिच्या पुढे नाक घासलं ती आश्वस्त करणारी काळमादेवी, प्रेम करणारे गावकरी, सर्वांसाठी त्यांचं मन गलबलतं आणि आधीच सैल असणारा त्यांचा हात आणखीनच मोकळा होतो. सूर्याचा वसा घेतल्यागत अविरत देत राहतो. गेल्या 30-35 वर्षात पप्पू लाडांनी इतकं काही केलंय की त्याची यादी करणं कठीणच होईल. प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार, मराठी वृत्तपत्र लेखन पुरस्कार,
आचार्य अत्रे गौरव पुरस्कार, झावबावाडी गौरव पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, विशेष महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी इतरांसाठी झिजणाऱ्या या चंदनाच्या देहाला सन्मानित करण्यात आलंय. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जो माणूस घाम गाळून यशस्वी होतो, निरपेक्ष वृत्तीने समाजासाठी देत राहतो, त्याच्या दातृत्वाचं नेहमीच हवं तसं चीज होतच असं नाही. कित्येकदा अशी माणसं झाकल्या माणकासारखीच झाकलेली राहतात. राजकारणाच्या पटलावर पाहिलं तर पप्पू लाडांसारख्या निस्पृह कार्यकर्त्यावर लोकशाहीने अन्यायच केलाय असं म्हटल्यास ते चूक ठरणार नाही. असं जेव्हा घडतं तेव्हा धडाडीने काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात सुद्धा वेदना निर्माण होते, वैराग्य भावना वाढीस लागते. त्यांच्यासारखंच त्यांचं दुःख सुद्धा मग अथांग होत जातं. मात्र त्यांचं मन सुद्धा सागरासारखंच विशाल असल्यामुळे अशी माणसं आयुष्यातली भरती ओहोटी, वादळ वारे सहन करत सत्कार्याच्या लाटा उसळवीत नव्या पाऊलवाटा शोधतच राहतात. इथे गंजलो मी गळाली झळाळी, कळे काहुरांचे उरी म्लान झाले. कुठे वाट हुंगावयाची कळेना, असे पाय माझे इथे स्तब्ध झाले. फणा विष पेलून उंचावणारी, तशी वाट डोळ्यात खेळे घुमारा. खुणा पावलांच्या दिसेनात कोठे, स्फुरे पापणीशी धुळीचा पिसारा. किती साहवेल्या व्यथा वेदना ह्या, कळेनाच पिडा मनाला. इथे तोल गेला अशा खिन्न वेळी, मला डंख मारून काळोख गेला, मला डंख मारून काळोख गेला.